रचना, वेलकम टू रचनाज वर्ल्ड. रचनाज वर्ल्ड मध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. आय होप तुम्ही सगळे ठीक असाल आणि असायलाच पाहिजे. तर फ्रेंड्स, तुम्हाला तर माहिती आहे आपण चालू केलेली आहे कुक विथ रचना ही सिरीज आणि या सिरीज मध्ये आज आपल्या बरोबर असणार आहेत माझ्या लाडक्या सुवर्णाताई आणि सुवर्णाताईंची ओळख आपण आता करून घेणार आहोत आणि त्याचबरोबर त्या आपल्याला आज त्यांचा स्पेशल काय पदार्थ दाखवणार आहेत आणि या सिरीज मध्ये त्या आज काय आपल्याला करून दाखवणार आहेत ते सुद्धा बघून घेऊया. तर तुम्हाला सुवर्णाताईंना भेटायचंय, चला आपण भेटूया. सुवर्णाताई या. नमस्कार सुवर्णाताई. नमस्ते. कुक विथ रचना या सिरीज मध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. थँक्यू. ताई, सगळ्यात आधी तुम्ही आपल्या सगळ्या प्रेक्षकांना, आपल्या सगळ्या व्ह्युअर्सना तुमचं नाव सांगा. नमस्ते, मी सुवर्णा सचिन माने. रचना माझी मैत्रीण आहे आणि आमची पहिल्यांदा ओळख एका मंगळागौरच्या कार्यक्रमासाठी झाली होती, जिथे की ती स्वतः म्हणजे ते नियोजन करत होती त्या कार्यक्रमाचं आणि तिच्यासाठी तिला अशा आमच्यासारख्या लेडीज फ्रेंड्स म्हणजे पाहिजे होत्या. तर मग आणि त्या प्रोग्रामसाठी ताईंनी आणि माझ्या पूर्ण गँगने मला खूप छान असं सपोर्ट दिलेला आहे आणि खरंच आपला खूप छान कार्यक्रम आमचा सक्सेस पण झाला. मग तेव्हापासून वर्ल्ड रचना सुवर्णा अशी आमची मैत्री झाली. मग तिचा हा जो उपक्रम सुरू होता त्याच्यामध्ये मला असं वाटलं की मी माझी एखादी रेसिपी दाखवावी. मला कुकिंगची आवड आहे की तुम्ही माझ्यासाठी फक्त बनवते आज? नाही, तशी मला म्हणजे थोडीफार आवड आहे, म्हणजे घरात बनवायला आणि सगळ्यांना खायला घालायला. पण त्यातली त्यात तू मला म्हटली ना की करणार का, त्याच्यासाठी तुझ्यासाठी खास ते इथे खरं दाखवणार. थँक्यू. आणि ताई खरंच खूप छान जेवण बनवतात आणि लास्ट टाइम त्यांनी मला त्यांची जी एक चिकनचीच रेसिपी होती ती त्यांनी मला पाठवून दिलेली. हा खूप छान. आणि मला तर 100% गॅरंटी आहे की आज जे काही ते दाखवणार आहेत, जी कुठली रेसिपी ते दाखवणार आहे ती खरंच चांगली होती. तर ताई, तुम्हाला जास्त काय आवडतं, व्हेज आवडतं की नॉनव्हेज आवडतं? मला नॉनव्हेज आवडतं. नॉनव्हेज लवर आहे म्हणजे. आज मग तुम्ही घरी म्हणजे काय, तुम्ही काय जॉबला जाता? नाही, मी हाऊसवाईफच आहे, घरी बसून. पण मला म्हणजे घरी बसून पण उद्योग करायला आवडतात. खूपच उद्योग करतात आणि समाजसेविका सुद्धा आहेत, खूप सामाजिक कार्य सुद्धा करत असतात. कधीही फोन केला तर ताई बिझीच असतात. आज इकडे आहेत, आज हे कामाला आहेत, आज त्या कामासाठी आहेत, असं यांचं चालूच असतं आणि खूप छान पद्धतीने काम सुद्धा करतात. सगळ्यांना मेन म्हणजे हेल्पफुल आहेत. मी तर सांगेन या माझ्या फ्रेंड आहेत आणि खरंच खूप हेल्पफुल आहेत. म्हणजे कुठलाही काही इव्हेंट असू देत किंवा काही असू देत, ताईंना एक आवाज दिला की ताई लगेच तयार असतात. नाही, खरं सांगू का, मला म्हणजे पहिल्यापासूनच म्हणजे मला असं वाटतं की ऍक्टिव्ह आहे तर त्याचं कसं कुठे उपयोग झाला. म्हणजे मी शाळेत पण तशीच होते, कॉलेजमध्ये पण तशीच होते आणि रिअल लाईफमध्ये म्हणजे जसं आयुष्यात लग्न झालं त्याच्यानंतर पण तसंच ऍक्टिव्ह राहिले. पण एवढं झालं की बाकी लोकांसाठी घराच्या बाहेर पडून काही करता आलं नाही, घरात बसूनच मी करते. आणि मला ते पण खूप इम्पॉर्टंट आहे, लोकांना भेटायला किंवा त्यांचं म्हणजे समस्या नाही म्हणता येत पण आवडतं, म्हणजे असं सगळ्यांची मैत्री करायला. खूप छान, खूप छान. आणि ताईचा स्वभाव खूपच गोड आहे, तुम्हाला तर कळेलच आणि मी तर अनुभवलेलं आहे, त्याच्यामुळे मी 100% सांगूच शकते ताई खूप गोड आहे. जसे छान दिसतायत, गोड दिसतायत, तशा खरंच खूप गोड आहे. तर ताई, तुम्ही आज आपल्या सिरीज मध्ये कोणती रेसिपी करून दाखवणार आहात? मी आज चिकनची म्हणजे ग्रीन चिकन करून दाखवणार आहे. गरम मसाला म्हणजे साधीच आहे, सिंपल आहे पण टेस्टी आहे. हो, कोल्हापूर स्टाईल आहे का? नाही, सोलापूर स्टाईल आहे. कोल्हापूर नाही तर सोलापूर स्टाईलची चिकनची ग्रीन चिकन ना, ग्रीन चिकन सुका. तर सोलापूर स्टाईल चिकन सुका आपल्याला ग्रीन ग्रेव्ही मध्ये बघायला मिळणार आहे. तर ताई जी रेसिपी बनवणार आहे ती बघण्यासाठी जावं लागणार आहे आपल्याला ताईंच्या किचन मध्ये. तर चला ताई, जायचं. चला. तर आलेलो आहोत ताईंच्या किचन मध्ये आणि ताई रेडी आहे. ताई रेडी आहे? हो. तर चला आता बघून घेऊया आपण चिकन रेसिपीसाठी काय काय साहित्य आणि कृती कशी करणार आहे ताई ती. आपण ना ग्रीन चिकन करणार आहे. त्याच्यासाठी मी अर्धा किलो चिकन घेतलेलं आहे, स्वच्छ देऊन ठेवलेलं आहे. त्याच्यामध्ये मग आपल्याला हिरवी मिरची, अद्रक, कोथिंबीर, लसूण, थोडासा पुदिना आणि गरम मसाला असं टाकलेला आहे. ऍक्च्युली काय झालं, थोडासा गरम मसाला राहिला आहे पण मी ते आता तुम्हाला करून दाखवते. आणि एक कांदा घेतलाय गार्निश साठी, हिरवी मिरची आणि कोथिंबीर, हा पुदिना पण आपण वरून टाकणार आहे. आणि ऍक्च्युली हे पाणी ना एक्स्ट्रा म्हणजे जात होतं म्हणून मी ते आता आपण हे शिजवतो ना त्यावेळेस मी टाकणार आहे म्हणून ते ठेवले.
हे कसलं पाणी आहे पण? याचा मसाला आपण जे वाटतो ना, ओके ओके ऍक्च्युली ओके मिक्सर धुवून ते भांड्यातलं ओके ओके, ते वेस्ट नाही करायचं, ते पण घ्यायचं, ते मेन असतं. आणि हळद, मीठ, ओके, गरम मसाला आणि धना पावडर आणि जिरा पावडर. ओके, हे सगळं आपण वापरणार आहे. तर आपण करूया. ओके, एक टोप घेते. आपण 2 वाटी तेल टाकूया. गरम होते ना तोपर्यंत आपण थोडासा गरम मसाला घेऊया. आता अर्धा किलो चिकन आहे ना, तर 2-3च मिरी घेऊया. 2-3 दालचिनी, 1 दालचिनीचा तुकडा, थोडा जास्त झाला तरी चालेल दालचिनी. ओके, आणि 2-3 लवंग. हे आपण थोडस ऍक्च्युली त्या ग्रीन मसाल्यातच व्हायला पाहिजे होतं, पण ते मी विसरले, ते आता करून देते. काही हरकत नाही. पहिल्यांदा ना आपण हे तमालपत्र टाकूया. ऍक्च्युली मी हे बारीक करून घेतलं ऑलरेडी. पण नंतर कांदा टाकूया. खडा मसाला ना. हे आपल्याला शिजवायचं ना, ह्याच्यामध्ये थोडी हळद टाकूया. चिकन मध्ये थोडी हळद टाकली आहे. आणि थोडंसं मीठ. ओके, थोडासा गरम मसाला, धना पावडर, जिरा मसाला आणि थोडा गरम मसाला. मिक्स करून घ्यायचं. तरी किती वर्ष झाले ताई तुम्ही जेवण बनवताय? तरी मला वाटतं मी 26 वर्ष झालं. म्हणजे लग्नाच्या आधीपासून बनवते की नंतर? लग्नाच्या अगोदर अजिबात नाही. लाडकी नाही. मी ना खरं म्हणजे स्वयंपाक सगळं आमच्या सासूंकडून शिकले. अच्छा, अरे वा. लग्नानंतर मी ऑलरेडी असं हे केलेलं की मला काही येत नाही, तुम्ही सगळं शिकवा. आमच्या सासूनी त्या करेल तसं फॉलो केलं. छान छान, मस्त. आता आपला कांदा भाजलेला आहे. ओके, आपण ह्याच्यात ना थोडंसं खोबरं टाकूया. हे कुठलं खोबरं आहे? आपलं नॉर्मल खोबरं, जे की सुक्क खोबरं. थोडं रोस्ट केलेलं आहे की? रोस्ट करून घेतले. ऍक्च्युली लवकर म्हणजे भाजायला जास्त वेळ लागत नाही म्हणून. अच्छा. आणि ह्याच्यात पण आपण वाटू शकलो असतो, पण ह्याच्यात मुद्दाम नाही वाटलं, कारण आपल्याला हिरवी मिरची जास्त जाळायची नाहीये. बरं, म्हणजे खोबऱ्याला थोडा वेळ लागतो ना भाजायला, तर हिरवी मिरची त्याच्यात मिक्स केली असतं तर ते जास्त जळलं. काहीतरी वेगळी आपल्याला रेसिपी मिळणार आहे फ्रेंड्स. टेस्ट त्याच्यामुळे चेंज होते ना. ओके, असं. आता आपण टाकूया हे हिरवी मिरची, की ज्याच्यात आपण लसूण, अद्रक, कोथिंबीर, पुदिना आणि थोडासा गरम मसाला टाकलेला आहे. तो मिक्स करूया. म्हणजे तुम्ही कमी जास्त घेऊ शकता, जसं कोणाला तिखट लागतं, कोणाला असं, त्या हिशोबाने. मला तिखट लागतं झणझणीत. लवंगी मिरची सारखं तिखट. तर आम्हाला तिखट लागतो. आम्ही सोलापुरी तिखट आहे. थोडंसं तेल कमी पडलंय, थोडंसं अजून अर्धा 1 चमचा तेल टाकतो. कारण मसाला भाजायला तेल पाहिजे. ऍक्च्युली ही रेसिपी ना अशी स्पायसी होते, त्यात हिरवा मिरची पण आहे आणि तेल पण थोडं असं नुसतं झणझणीत होते. आता ह्याच्यामध्ये आपण थोडी हळद टाकू, धना पावडर टाकू आणि गरम मसाला थोडासा, आणि ह्याच्यात पण मीठ टाकू, थोडंसं टाकू, की मसाल्याला पण चव आली पाहिजे. बरोबर. आणि हा जो आपण थोडंसं राहिलेलं वेस्ट जाऊ नये म्हणून पाणी ठेवलं होतं ना मिक्सरच्या भांड्यातलं, ते थोडंसं टाकून त्याला थोडंसं हिरवी मिरचीला थोडंसं झाकून ठेवूया, म्हणजे थोडीशी त्याचा तिखटपणा अजून कमी होईल थोडं. आता आपल्या इथलं मिरची आणि कांदा भाजतोय ना, तर पण आपण हे चिकन जे मॅग्नेट करून ठेवले ना, त्याच्यात थोडंसं तेल टाकू. ओके. आणि जर ते भाजूस तर आपण त्याला एक वाफ देऊन घेऊया. म्हणजे चिकन बॉईल करून घ्यायचं का आपल्याला? हो, म्हणजे थोडंसं करून घेऊया, की जेणेकरून त्याचा वेळ कमी होईल. त्याच्यामध्ये थोडासा पुदिना टाकूया, कारण पुदिन्याचा फ्लेवर उतरतो त्याच्यामध्ये, आणि थोडीशी कोथिंबीर टाकूया. आणि जस्ट ते भाजूस तर थोडीशी वाफ येऊ दे. आपलं चिकन वाफळलंय का बघू.
थोडंसं झालंय. किती वेळ ठेवायचं तरी हे बॉईल व्हायला? तरी एक 5 मिनिट. 5 मिनिट पण खूप झाले, कारण आपला तो मसाला पण लगेच भाजतो ना. मग तोपर्यंत ह्याला थोडीशी वाफ दिली तर तो भाजी व्हायला थोडा वेळ कमी लागतो. हा मसाला आपला झालेलं आहे हे. आता आपण त्याच्यामध्ये हे मिक्स करूया. जसं पाणी टाकू ना. मिक्स करून द्यायचं ना. हो, मिक्स करूया. आणि अजून एक थोडंसं आपल्याला ठेवावं लागेल ह्याला. एक 5 मिनिट तरी ठेवावं लागेल. शिजू नये. तर फ्रेंड्स, चिकन तर ताईने ठेवलेलं आहे बॉईल होण्यासाठी. तोपर्यंत मी ताईंना विचारते की ताई तुमचा छंद काय आहे, म्हणजे कुकिंगच्या व्यतिरिक्त तुम्हाला अजून काय काय आवड आहे? मला ऍक्च्युली म्युझिकची खूप आवड आहे. म्हणजे गाणं म्हणायला आवडतं, पिक्चर बघायला आवडतात. गाणं म्हणायला तुम्हाला आवडतं, तर तुम्ही आज मला कुठलं गाणं म्हणून दाखवणार आहे? बरं, मी हे बोलू, अजीब दासत आहे. अरे वा वा, मस्त गाणं आहे. बोला बोला बोला. अजीब दासता है, कहाँ शुरू कहाँ खत्म, ये मंजिले है कौन सी, ना हो समझ सके न हम, मुबारक हो कि तुम किसी के नूर हो गए, किसी के इतने पास हो कि सबसे दूर हो गए, अजीब दास्ताई है, कहाँ शुरू कहाँ खत्म, ये मंजिले है कौन सी, ना समझ सके न हम. खूप मस्त, खूपच छान, खूपच भारी गाणं म्हटलं. म्हणजे मजा आली. आता आपलं चिकनची जी ग्रेव्ही असणार आहे ना, ती पण एकदम मस्त झालेली असेल. मला वाटतं आपल्या गाण्याप्रमाणेच झाली असेल ती, अशी खट्टी मिठी तिखट झणझणीत झणझणीत रेसिपी आहे आजची. चला आपण बघूया. मस्त हे वेगळा कलर, छान कलर आला एकदम. थोडस ह्याला पाणी सुटलेलं आहे, पण जर तुम्हाला थोडीशी पातळ ग्रेव्ही पाहिजे असेल तर तुम्ही तसं ठेवू शकता, किंवा आणखी तुम्हाला म्हणजे थोडीशी सुक्का पाहिजे असेल तर तुम्ही ते म्हणजे अजून थोडंसं ठेवायचं, म्हणजे आटवू शकता थोडं, किंवा असं. तर अशीच आवडते, त्याच्यामुळे मी आपली भाजी झालेली आहे. गॅस बंद करते आणि तुम्हाला सर्व करते. अशी आपली दिसतानाच एकदम भारी आणि झणझणीत दिसते रेसिपी. आपण आता थोडस पुदिना टाकू, थोडासा, आणि ही आपल्या ग्रीन हिरव्या मिरचीची चिकन आहे, हा असा असा ठेवूया. खाऊ नका, नाही नाही, ही आपली भाजी आणि हे आपलं चिकन. दिस इज फॉर लचना. तर फ्रेंड्स, इथे आपली रेसिपी तयार आहे आणि मस्त सोलापूर स्टाईल एकदम झणझणीत असं ग्रीन चिकन सुका रेडी आहे. आणि मला तर असं झालंय, कधी मी आता ते फस्त करते, कारण की सुगंध एवढा भारी येते आणि ते पुदिन्याचा सुगंध वगैरे एकदम आहा एकदम भारी. तर बरोबर माझी प्लेट सुद्धा इथे रेडी आहे आणि मी मस्तपैकी, मला ताईने दिलेला आहे राईस आणि चपाती आहे, सलाड आहे, लिंबू आहे आणि आपलं झणझणीत ग्रीन चिकन आहे. तर मी तुम्हाला दाखवते कसं लागतंय. छान सुगंधावरून तर एकदम भारी वाटतंय. आता खाऊन बघूया की कसं झालंय ते. नंतरची पोच पाहू. हो, झणझणीत म्हटल्याप्रमाणे
झणझणीत झालेला आहे. पहिला चसका लागला त्याच्यावरून तुम्हाला समजत असेल फ्रेंड्स की किती छान आणि झणझणीत झालेलं आहे. खरंच खूप छान झालंय. मी आता जास्त वेळ थांबत नाही, पटापट पटापट ही फस्ते करते. पुदिना आणि सगळं एकदम भारी आहे. खरंच छान आहे. A few moments later. आणि सुवर्णताई, तुम्ही माझ्या या कुक विथ रचना या सिरीज मध्ये सहभागी झाल्याबद्दल ही तुम्हाला माझ्याकडनं छोटीशी भेटवस्तू. थँक्यू. तर फ्रेंड्स, तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आणि आपल्या सुवर्णताईंची ही रेसिपी कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा. आणि आवडला असेल हा व्हिडिओ तर व्हिडिओला लाईक केल्याशिवाय पुढे जाऊ नका. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब केल्याशिवाय पुढे जायचं नाहीये. परत भेटूया फ्रेंड्स नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत बाय फ्रेंड्स, लव्ह यू ऑल. तर तुम्हाला सुद्धा या कुकिंग सिरीजमध्ये पार्टिसिपेट करायचं असेल तर लगेचच मला कमेंट करा, नाहीतर आपण दिलेल्या ईमेल ID वरती ईमेल करा.